छत्रपती संभाजी महाराज, मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती. एक असं नाव ज्यांच्यासोबत शौर्य तर जोडलेलं आहेच, पण त्याचबरोबर आहेत अनेक वाद, अनेक आरोप. पण या आरोपांमागे नेमकं सत्य काय आहे आणि कटकारस्थान किती? चला तर मग आज उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर इतिहासाच्या या वादग्रस्त पानावर एक नजर टाकूया. आणि हाच प्रश्न आजच्या आपल्या विश्लेषणाच्या केंद्रस्थानी आहे. एक राजा म्हणून संभाजी महाराजांचं आपण जेव्हा मूल्यमापन करतो तेव्हा त्यांच्यावर जे आरोप लावले गेले आणि जे पुरावे आज आपल्या समोर आहेत यांचा ताळमेळ बसतो का? तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? आपल्यासमोर दोन प्रकारचे सोर्सेस आहेत. एकीकडे आहेत बखरी, ज्या महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 100-125 वर्षांनी लिहिल्या गेल्या, आणि दुसरीकडे आहेत समकालीन पुरावे, म्हणजे त्यांच्या काळातच डच, ब्रिटिश, पोर्तुगीज इतकंच काय मुघल अधिकाऱ्यांनी लिहिलेली पत्र आणि त्यांच्या नोंदी. आणि या दोन्हींमध्ये ना जमीन अस्मानाचा फरक आहे. ह्याच फरकामध्ये कुठेतरी सत्य दडलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या प्रतिमेपासून. नक्की काय ओळख आहे त्यांची? एक महान राजा की एक बंडखोर? त्यांच्याभोवती ज्या काही कथा विणल्या गेल्या आहेत त्यांचं वास्तव आता आपण तपासूया. सगळ्यात आधी हे समजून घ्यायला हवं की संभाजी महाराजांची जी काही एक नकारात्मक प्रतिमा बनली ती त्यांच्या हयातीत नाही बनली. ती तयार झाली त्यांच्या मृत्यूनंतर एका विशिष्ट हेतूने लिहिलेल्या साहित्यामुळे. आणि नेमकं हेच आता आपण उलगडणार आहोत. मग ही नकारात्मक प्रतिमा तयार झाली तरी कशी? त्यासाठी आपल्याला थेट त्या आरोपांकडे जावं लागेल ज्यांनी त्यांचं चारित्र्य हनन करण्याचा सगळ्यात जास्त प्रयत्न केला. त्यांच्यावरचा सगळ्यात मोठा आणि पहिला आरोप तो म्हणजे ते व्यसनाच्या आहारी गेले होते आणि स्त्रीलंपट होते. खरं तर त्यांच्या नकारात्मक चित्रणाची पायाभरणीच याच आरोपांवर झाली होती. आता हा आकडा बघा, 122 वर्ष. हो, संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 122 वर्षांनी चिटणीस बखरलेली गेली. आणि याच बखरीत हे आरोप पहिल्यांदा इतक्या विस्ताराने मांडले गेले. आणि इथेच या आरोपांमागचा हेतू एकदम स्पष्ट होतो. ज्या मल्हार रामराव चिटणीसने ही बखर लिहिली तो त्याच बाळाजी औजी चिटणीसांचा पणतू होता, ज्याला संभाजी महाराजांनी एका मोठ्या कटामध्ये सामील असल्यामुळे हत्तीच्या पायी दिलं होतं. म्हणजे आपल्या पूर्वजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आणि महाराजांची प्रतिमा खराब करण्यासाठी हे आरोप केले गेले, हे अगदी उघड दिसते नाही का? आता जरा सत्य पाहूया. जो राजा स्वतः दारूच्या उत्पादनावर आणि विक्रीवर कडक निर्बंध घालतो, जो सलग 9 वर्षे औरंगजेबाच्या 5 लाखांच्या सैन्याशी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढतो, जो बोधभूषणसारखा राजनीतीवरचा महान ग्रंथ लिहितो, तो माणूस व्यसनात बुडालेला असूच कसा शकतो? शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हे शक्यच नाहीये. उलट त्या काळातले डच आणि ब्रिटिश तर त्यांना एक विचारी आणि उदार राजा म्हणतात. त्यांच्या चारित्र्यावर डाग लावण्यासाठी वापरलेला सगळ्यात मोठा आरोप म्हणजे हंसा प्रकरण. असं सांगितलं गेलं की अण्णाजी दत्तोंची मुलगी हंसा हिने महाराजांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. पण सत्य क्या है? इतिहास संशोधक वासी बेंद्रे यांनी हे सिद्ध केलंय की अशी कोणतीही घटना कधी घडलीच नव्हती. हंसा नावाची कोणी व्यक्ती होती याचा एकही समकालीन पुरावा नाहीये. हा निव्वळ एक बनाव होता. स्वराज्यद्रोहासारख्या मोठ्या गुन्ह्याला एक नैतिक कारण देण्यासाठी रचलेली ही एक खोटी कहाणी होती. बरं, मग जर चारित्र्यावरचे हे सगळे आरोप खोटे होते तर ते लावले का गेले? याचं उत्तर दडलंय स्वकीयांच्याच कटकारस्थानांमध्ये. हे बघा, ते छत्रपती होताच त्यांच्या विरुद्ध कटकारस्थानं सुरू झाली. आधी राजारामांना गादीवर बसवण्याचा प्रयत्न फसला, मग त्यांच्या जेवणातून विष देण्याचा कट रचला, तोही उघड झाला, आणि शेवटी तर हद्दच झाली. ह्याच मंत्र्यांनी मुघल शहाजादा अकबराला अर्धे स्वराज्य विकून संभाजी महाराजांना पदावरून हटवण्यासाठी मदत मागितली. यावरून हे स्पष्ट होतं की त्यांचा विरोध हा महाराजांच्या चारित्र्याला नव्हता, तर त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी आणि कणखर प्रशासनाला होता. आता आपण आणखी 2 मोठ्या वादग्रस्त मुद्द्यांकडे वळूया. एक म्हणजे त्यांचं मुघल सरदार दिलेर खानाला जाऊन मिळणं, आणि दुसरं कवी कलश यांच्यासोबतचं त्यांचं नातं. दिलेर खान प्रकरण. बखरी म्हणतात ही फितुरी होती, वडिलांशी केलेला द्रोह होता. पण आजचे इतिहासकार याला एक जबरदस्त गणिमी कावा मानतात. शिवाजी महाराज दक्षिणेच्या मोहिमेवर असताना स्वराज्यावर चालून आलेल्या दिलेर खानाच्या मोठ्या संकटाला टाळण्यासाठी ही एक पूर्वनियोजित खेळी होती असं मानलं जातं. आणि याला एक भक्कम पुरावा आहे, तो म्हणजे परमानंद काव्यात सापडलेले एक पत्र. यात संभाजी महाराज स्पष्टपणे लिहितात की मी माझ्या वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघन करू शकत नाही. हे एकच वाक्य फितुरीच्या सगळ्या आरोपांमधली भवा काढून टाकतं. ही एक धोकादायक पण स्वराज्यासाठीच आखलेली रणनीती होती. आता बोलूया कवी कलश यांच्याबद्दल. ते उत्तर भारतातून आले होते.
त्यामुळे दरबारातल्या जुन्या मंत्र्यांना ते नेहमीच बाहेरचे वाटत होते आणि म्हणूनच त्यांच्यावर सरळ सरळ मुघलांचे गुप्तेर असल्याचा आरोप लावण्यात आला. पण या आरोपाचं सगळ्यात मोठं खंडन स्वतः कवी कलश यांनी आपल्या बलिदानाने केलं. संगमेश्वरात पकडले गेल्यावर त्यांनी महाराजांसाठी जीवाचं रान केलं. तब्बल 40 दिवस महाराजांसोबत अमानुष छळ सोसला. इतकंच नाही तर मृत्यूसमोर असताना औरंगजेबाची अशी खिल्ली उडवली, जो माणूस आपल्या राजासोबत मृत्यूला कवटाळायला तयार होतो तो गुप्तहेर असूच कसा शकतो. मग या सगळ्या कथा, आरोप आणि कट कारस्थानांच्या पलीकडे इतिहासातला खरा छावा होता तरी कसा? चला आता पुराव्यांच्या आधारे त्यांचं खरं रूप पाहूया. ही स्लाईड सगळं काही अगदी स्पष्ट करते. चारित्र्याबद्दलचे आरोप खोटे होते. उलट ते एक विद्वान होते. दिलेर खान प्रकरण ही फितुरी नव्हती, ती एक रणनीती होती. कवी कलश गुप्तहेर नव्हते, ते एक निष्ठावान मित्र होते. आणि मंत्र्यांचा विरोध त्यांच्या स्वभावाला नाही तर त्यांच्या भ्रष्टाचार विरोधी धोरणांना होता. हेच आहे सत्य. फेब्रुवारी 1689 संगमेश्वर इथे त्यांना पकडण्यात आलं. औरंगजेबाने त्यांच्यासमोर एक अट ठेवली, इस्लाम स्वीकारा, तुम्हाला जीवदान मिळेल, तुमचं राज्यही परत मिळेल. पण त्या स्वाभिमानी राजाने तो प्रस्ताव लाथाडला. त्यानंतर पुढचे 40 दिवस त्यांचा अमानुष छळ करण्यात आला. त्यांचे डोळे काढले गेले, जीभ कापली गेली. पण तो राजा, तो छावा शेवटपर्यंत झुकला नाही. 11 मार्च 1689 रोजी त्यांनी बलिदान दिलं, पण आपला स्वाभिमान आणि स्वराज्यनिष्ठा कधीच सोडली नाही. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो, आपण आपला इतिहास केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर स्वीकारतो की पुराव्यांच्या आधारे त्याचं विश्लेषण करतो? संभाजी महाराजांचा इतिहास आपल्याला हेच शिकवतो की सत्य शोधण्यासाठी नेहमीच चिकित्सक नजर ठेवणं किती गरजेचं आहे.